नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आपली नागपंचमी येते. तर श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे नागपंचमी. तर यावर्षी बघा नागपंचमी 2026मध्ये सोमवारी 17 ऑगस्ट रोजी आहे. नागपंचमी ही श्रावण शुक्ल पंचमीला साजरी केली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने नागपंचमीला घरी पूजा कशी करायची, पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं, नैवेद्य काय दाखवायचा, उपवास करायचा का, कोणता मंत्र म्हणायचा, अगदी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी श्रद्धेने किंवा योग्य पद्धतीने कराव्यात हे सुद्धा मी सांगणार आहे. तर बघा नागपंचमीचं खरं तर महत्त्व एवढं भारी आहे की नागपंचमी ही नागदेवतांच्या पूजनाची परंपरा असलेली तिथी म्हणलं जातं. आता हिंदू धार्मिक परंपरेमध्ये नागदेवतांना विशेष स्थान आहे. नागपंचमीच्या दिवशी बघा नागांची पूजा करून आपण सर्पभयापासून संरक्षण आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी खरं तर ही प्रार्थना केली जाते. धार्मिक ग्रंथाच्या परंपरेत अनेक नागदेवतांची भरपूर काही नावं आहेत. पण म्हणूनच हा दिवस आपण एक केवळ सण न पाहता निसर्गातील जे सर्प आणि इतर जीवांविषयी आपण आदर, अस्तित्वाची भावना ठेवतो, तसाच आपण आदर ठेवून करायचा आहे. आता बघा आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा गावच्या ठिकाणी वारूळ वगैरे असतं. वारुळाला आपण पूजायला जातो. सर्व बायका एकत्र येऊन गाणी वगैरे म्हणायच्या, झोका खेळला जातो. अजूनसुद्धा गावी कुठं कुठं आहे प्रथा, पण आता आजच्या धावपळीच्या युगात कामाच्या ओघात कुणालाच एवढं फारसं शक्य होत नाही आहे. पण खरं तर त्या गोष्टी आणि त्या आठवल्या तर जुन्या आठवणी खूप भारी आहेत. अगदी सोन्याचे दिवस असल्यासारखं वाटतं. आता बघा घरच्या घरी आपण नागपंचमीची पूजा कशी करायची. आता जर तुम्हाला मंदिरात किंवा वारुळावर जाताच येत नसेल तर अजिबात आपण काही वाईट नाही वाटून घ्यायचं, कारण आपण घरीच नागदेवतेचा फोटो किंवा नागाची छोटी प्रतिमा पूजू शकतो. आता बघा ते जिवतीचं पण असं एक मिळतं बघा, एक चार्ट, त्याला जिवतीची पण पूजा करण्यासाठी तोच वापरला जातो. तर ते आणून आपल्याला घरच्या घरी पूजा करायची. तर कसं सर्वप्रथम बघा आपण सकाळी जसं आपण घरातलं आवरतो वगैरे तर घराची आणि पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची. आपण स्वतः स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालायचे. तर जिथं आपण पूजा मांडणार आहे ना तिथं त्या जागेवर स्वच्छ चौरंग ठेवून त्याच्यावर वंस्ता हातरायचा आणि त्यावर जो काही फोटो आपला नागदेवतेचा आहे तो ठेवायचा आहे. दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आणि सर्वप्रथम आपण बाप्पांना स्मरण करायचं. आता बघा कुठलंही शुभ कार्य असो आपण पहिलं बाप्पांना स्मरण करतो, श्री गणेशाय नमः. त्यानंतर नागदेवतेला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा प्रार्थना तुम्ही बोलू शकता. आता पूजेला सुरुवात आपण करताना पूजा जी करतो आपण तेव्हा नागदेवताला आपण पाणी अर्पण करून त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करायचे. दुर्वासुद्धा आपण अर्पण करायचे जर तुमच्याकडं असेल तर. धूप दीप दाखवायचं आणि त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा. या दिवशी नैवेद्यसुद्धा बघा लाह्याचा दाखवला जातो. नागपंचमीच्या दिवशी खरं तर प्रत्येक प्रदेशानुसार नैवेद्याच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात काही कुटुंबामध्ये बघा पुरणाच्या दिंड्या हे सुद्धा केलं जातं. गोड पदार्थाचा नैवेद्यसुद्धा करण्याची पद्धत आहे. तर तुमच्या घरी जशी परंपरा असेल तसा तुम्ही नैवेद्य बनवू शकता. आता काही ठिकाणी बघा काही जणांना प्रश्न पडतो दूध अर्पण करायचं का, तर अनेक ठिकाणी नागपंचमीला दूध अर्पण करण्याची परंपरा आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे करतातच. परंतु लाह्या ह्या कंपल्सरी म्हणजे याचा नैवेद्य खूप मानाचा आहे. आणि पूजेच्या वेळी आपल्याला मंत्र वगैरे, तर तुम्हाला जर कुठलाच मंत्र येत नसेल तर तुम्ही सरळ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा साधा मंत्र म्हणून पूजा करू शकता. आता उपवास बघा, आपला उपवास तर सोमवारी 17 ऑगस्टला नागपंचमी आहे तर आदल्या दिवशी 16 ऑगस्टलाच राहील, कारण 16 ऑगस्टला भावाचा उपवास केला जातो आणि तो नागपंचमी दिवशी सकाळी सुटतो. आता नागपंचमीला पण उपवास करण्याची प्रथा अनेक कुटुंबामध्ये असते, पण प्रत्येकाकडे शेवटी श्रद्धा महत्त्वाची. अनेकांची हेल्थ बरोबर नसते, तब्येत बिघडते,
कोणाला कशाचा त्रास असतो. त्याच्यामुळे तुम्ही शेवटी मनातून भाव महत्त्वाचा. तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालू शकतो. आता ज्यांना आरोग्याच्या कारणामुळे उपवास करताच येत नाही त्यांनी नाही केला तरीसुद्धा चालते. तुमच्या घरची परंपरा असल्यास तुम्ही काहीजण मग फलाहार किंवा साधा सात्विक आहारसुद्धा घेतात. पण उपवासाचा खरा हेतू म्हणजे खरं तर केवळ अन्न न खाणे नाही, तर मन शांत ठेवणे, देवाचे स्मरण करणे आणि श्रद्धेने एकदम दिवस घालवणे. कुणाच्याबद्दल ज्या दिवशी बघा तुम्ही उपवास करता त्याबद्दल म्हणजे कुणाबद्दलच आपण कधी वाईट बोलू नये किंवा कुणालाच काही बोलू नये. आपण आपल्याला ज्या दिवशी आपण उपवास करतो ते आपल्याला कसं पॉझिटिव्ह एनर्जी राहील किंवा आपल्यात आध्यात्मिक शक्ती किती उतरेल याचा विचार आपण केला पाहिजे. कोणाचं काय चाललं आहे, कोणाचं काय याचा न विचार करता आपण आपलं चांगलं राहणं हेच महत्त्वाचं असतं खरं तर. नाहीतर काही जण बघा उपवास करता आणि मग ह्याला हे बोल त्याला ते बोल, तसा उपवास खरा आपला रुजू नाही होत. आणि महत्त्वाचं म्हणजे नेहमी सर्वांनी आपण चांगलंच राहावं आणि चांगलंच इतरांनाही चांगलंच बोलावं. याला त्याला उनं बोलण्यापेक्षा नाही बोललेलं बरं, पण चांगलं बोलावं. आता नागपंचमीला बघा आपण नैवेद्य जसं की मी सांगितलं तुम्ही लाह्याचा सुद्धा करू शकता. आता नैवेद्यासाठी तुम्ही घरच्या परंपरेनुसार पदार्थ इतर पण काही वापरू शकता किंवा याशिवाय फळे, गोड पदार्थ किंवा घरात उपलब्ध असलेला सात्विक पदार्थसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता नैवेद्य खूप मोठाच असायला हवा असं नाही. देवाला पदार्थापेक्षा भक्तीचा भाव महत्त्वाचा असतो. आता नागपंचमीला आपण काय करायचं, काय करू नये, तर बघा नागदेवतेची आपल्याला श्रद्धेने पूजा करायची आहे. भगवान शिवाचे स्मरण करायचं आहे. कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. निसर्गातील साप आणि इतर जीवांबद्दल आपल्याला आदर ठेवायचा आहे. जसं की कुठे जिवंत तुम्हाला साप ही दिसतील तर त्यांना त्रास वगैरे देऊ नका. कुठे दिसल्यास त्यांना मारण्याऐवजी सुरक्षित अंतर ठेवा. आवश्यक असल्यास स्थानिक सर्पमित्रांची मदत घ्या. आता बघा नागपंचमीला खरं तर ना आमच्या लहानपणी आम्ही एकमेकीच्या हातावर मेहंदी वगैरे काढायचो, नेलपेंट लावायचो. खरं जुने दिवस होते. 5 रुपयाच्या नगपालीच्या बाटलीमध्ये आम्ही 1 महिना खुश होऊन जायचो. इतके भारी ते दिवस होते. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता नागपंचमीची ना कथासुद्धा बघा म्हणजे आता बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही माहीत नाही मला. पण आता पूजेसोबत मी तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण नागपंचमीशी संबंधित बघा अनेक लोकपरंपरा आणि धार्मिक म्हणजे त्या नागपंचमीच्या कथा आहेत. पण त्यापैकी एक प्रसिद्ध परंपरेत राजा जन्मेजय, आस्तिक मुनी आणि नागदेवता यांची कथा सांगितली जाते. तर नागपंचमीच्या दिवशी नागांचे पूजन करण्यामागे या कथांचा धार्मिक संदर्भ दिला जातो. आता या कथेतून बघा आपल्याला खरं तर एवढंच म्हणजे नागदेवतांविषयी आदर आणि जीवमात्रांबद्दल करुणा आणि संरक्षणाची भावनाच व्यक्त होते. शेवटी परत आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर ना कथा वगैरे तुम्ही जेव्हा वाचून घेता तेव्हा प्रार्थना वगैरे करायचे, नमस्कार करायचा आहे नागदेवतांना आणि त्यानंतर आपल्याला आरती करून पूर्ण कुटुंबाला आरती देऊन नैवेद्याचा प्रसाद घ्यायचा आहे. मंडळी, नागपंचमीच्या या पवित्र दिवशी आपल्या सर्वांच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदो हीच नागदेवतेच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच धार्मिक आणि पारंपरिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. श्री स्वामी समर्थ.